मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। तुमका तर माहिती असातच, ही भूताकेता एखाद्या ओसाड जागेवर, पडक्या जागेवर किंवा अशा जागांवर ज्या जागेवर माणसाचा येणा जाणा नसता अशा ठिकाणी ही भूता आढळून येतात। पण जर मी तुमका असं सांगितलंय की मी एका मंदिरात गेलो होतोय आणि थैसून माझ्या भूत पाठी लागला, तर तुम्ही ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवतच नाही, माका माहिती असा। पण ही गोष्ट ऐकल्यावर तुमका ह्याच्यावर विश्वास ठेवचोच लागत, कारण असो एक प्रकार घडलो होतो। आता ह्यो नेमको काय प्रकार असा तो तुमका ह्या गोष्टी समजतच। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। तुम्ही आतापर्यंत ऐकत इला असाल की कोणाक भूतबाधा झाली किंवा कोणाक काय बाहेरची लागण झाली तर ते का मंदिरात घेऊन जातात, आणि अशासाठी प्रचलित असलेला एक मंदिर म्हणजेच गाणगापूरचं मंदिर। तुमच्यापैकी बऱ्याच जणांका माहिती असातच की गाणगापूरच्या मंदिरात नेमका काय होता, पण बऱ्याच जणांका हे गोष्टी खोटे वाटतात। आणि असोच काहीसो प्रकार दोन मित्रांसोबत घडलो होतो। त्या दोघांका असल्या गोष्टींवर विश्वास नाही होतो, पण एक दिवशी त्यांच्या कानावर गाणगापूरच्या मंदिराचो विषय पडलो। त्यांका असं समजला की थंय बरीचशी लोक येतात ज्यांच्या अंगात बाहेरची बाधा असता, आणि असाव म्हटला जाता की थंय भूता अक्षरशः खांबांवर नाचत असतात। ह्यो सगळो प्रकार नेमको काय असता ह्या बघूसाठी ह्या दोन मित्रांनी ठरवल्याने की आपण स्वतः थंय जाऊन नेमका काय घडता ता बघूया आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवूया। ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते दोघवले 12वी शिकत होते। त्यांची 12वीची नुकतीच परीक्षा संपली होती। त्यानंतर त्यांका करूक कायत नाही होता, म्हणून त्या दोघांनी त्या मंदिरात जाऊचं ठरवल्याने तिने एक बाईक घेतल्याने आणि ते दोघजण मंदिराच्या दिशेने जाऊक लागले। त्यांच्यापासून त्या मंदिर फारसा लांब नाही होता, जेमतेम 30 किलोमीटर अंतरावर त्या मंदिर असावा। म्हणून त्यांनी ठरवल्याने की दिवसादिवस आपण ते फिरान येऊया, आणि ते एका मंदिरात जायत होते त्यामुळे त्यांका घरच्यांनी सुद्धा काय अडवक नाही। त्यांका थंय जाऊन बघूचा होता की ह्यो सगळो प्रकार नेमको थंय होता की उगाच लोक काय बोलतात। पण जेव्हा ते त्या मंदिरात येऊन पोचले तर त्या मंदिरात त्यांका तसा कायत नाही दिसला, त्यामुळे ते खूप नाराज झाले। त्यांनी देवाचं दर्शन घेतल्याने आणि बाहेर पडता पडता त्यांनी एका माणसाक विचारल्याने की या मंदिरात खरोखरच असो काय प्रकार घडता काय। तेव्हा त्या माणसान त्यांका सगळ्या सांगितल्यान त्या मंदिरात नेमको काय काय प्रकार होता आणि तो कधी होता, कारण तो प्रकार दर दिवशी त्या मंदिरात होत नाही। पण जेव्हा कधी तो प्रकार होता तेव्हा मरणाची गर्दी असता आणि खरोखरच भूता त्या खांबांवर नाचत असतात, कारण त्यांका समजलेलं असता की आता त्यांचं अंत होतलो, त्यांच्याकडे जास्त वेळ नाही। आणि शेवटी हयचो देव त्या भूतांका कायमचो नष्ट करून टाकता, आणि ज्या माणसाक ह्या भूत लागलेला असा तो त्या भूतापासून पाठलाग सोडता। लांब लांबसून लोका भूता काढूसाठी ह्या मंदिरात येतात। इतका या जागृत देवस्थान असा। ते काका जा काय सांगत होते ता ऐकान ह्या दोघांका खूपच नवल वाटत होता, पण अजून त्यांका या सगळ्यांवर विश्वास बसत नाही होतो। आणि ते कसे ठेवतले, जोपर्यंत माणूस स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत तो सहजासहजी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही। असंच काहीसो प्रकार त्या दोघांचं झालं होतं। त्या दिवशी तर त्या मंदिरात तसा काही नाही होता, म्हणून ते थैसून बाहेर पडले आणि ते सरळ एका संगमाकडे गेले। त्यांका कोणीतरी सांगितल्याने होता की थंय सुद्धा खूप बघण्यासारखे असा। थंय नदीचं संगम असा आणि बरीचशी लोका थंय शुद्ध होऊसाठी जातात। ह्या दोघांकडे वेळ सुद्धा होतो, म्हणून त्यांनी थंय जाऊचं ठरवल्याने ते थंय जाऊन पोचले आणि त्या संगमात त्यांनी आपले हातपाय बुडवल्याने आणि त्या ठिकाणाच्या मध्यभागी एक होम पेटत होतो त्याचं दर्शन घेतल्याने आणि ते हशेत नदीकाठी फिरत होते। तेवढ्यात त्यांचं लक्ष एका बाईकडे गेलो। ती जी बाई होती ती जमिनीवर बसान
कापरी काढत होते. त्यांका ह्यो सगळो प्रकार काय समजलो नाही. तिच्या अवतीभोवती 4-5 माणसं होती आणि ती सगळी माणसं त्या बाईक बघत होते आणि ती बाई एकदम कुळ्यासारखीच वागत होती. तेवढ्यात एक माणूस इलो आणि त्याने त्या बाईच्या अंगावर कसलो तरी अंगारो फुकल्यान आणि आपल्या हातात नारळ घेऊन तो 3 वेळा तिच्या वरसून ओवाळून काढल्यान. पण या करताना सगळी लोक त्या बाईक घेरून होते. आता ते नेमका काय करतात ता बघूसाठी हे 2 जण पुढे गेले आणि जसं तो माणूस नारळ ओवाळून जमिनीवर आपटणारच होतो तेवढं ते 2 जण त्या नारळाच्या बाजू कचिले आणि तो जो नारळ होतो तो आपटान युवराजच्या पायाक लागलो. तसे ते पटकन बाजूक झाले. तेका फारसा लागला नाही होता. थंय जमलेल्या लोकांनी तेंका ताबडतोब थंयसून जाऊक सांगितल्याने आणि ती लोकां सुद्धा थंयसून निघान गेली. पण जेव्हा हे 2 जण जायत होते तेव्हा युवराज सारखो मागे वळून बघत होतो. तेका अजूनही समजलं नाही होता की त्या लोकांनी नेमका केल्याने तरी काय. जेव्हा ते थंयसून निघाले तेव्हा त्यांनी एका माणसाक विचारल्याने की त्या बाईक नेमका काय झाला होता. तेव्हा तो माणूस म्हणालो त्या बाईक काहीतरी लागला होता आणि ती सगळी माणसं तिच्यावरसून ओवाळून काढत होते. तेव्हा तेंका तो सगळं प्रकार समजलो. म्हणजे त्या बाईच्या अंगात एक भूत होता. ते जा काय बघू केले होते ता तेंका थंय दिसला होता. पण पहिल्यांदा तेंका ता समजला नाही. पण जेव्हा त्या माणसान सांगितल्यान तेव्हा तेंका तो सगळं प्रकार समजलो. पण अजूनही तेंका खात्री पटत नाही होती की त्या बाईच्या अंगात एक भूत होता. पण ते जा काय बघू केले होते त्याच्यातला थोडाफार तरी त्यांनी हय बघितलेला होता म्हणून ते जरा आनंदी होते. आणि शेवटी ते थैसून आपल्या घराकडे जाऊक निघाले आणि संध्याकाळच्या आधी ते आपल्या घराकडे जाऊन पोचले. पण जशी रात्र झाली तसं युवराज का ताप भराक लागलो आणि तो अक्षरशः तापान फडफडाक लागलो. तसं त्याच्या घरच्यांनी घरगुती उपाय करून बघितल्याने पण त्याच्यावर कायच फरक पडत नाही होतो. त्यांनी कशीबशी रात्र काढल्याने आणि पुढच्याच दिवशी एका डॉक्टरांका घराकडे बोलवल्याने त्यानंतर सलग 7 दिवस त्याच्यावर उपचार चालू होते. पण कायच फरक दिसत नाही होतो. त्या डॉक्टराक सुद्धा काय समजत नाही होता. तो तर घरच्यांका म्हणालो की तुम्ही अजून मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जावा. मोरेश्वरका सुद्धा काय समजत नाही होता. तो रोज आपल्या मित्राक भेटाक जायत होतो पण युवराज मात्र त्याच्याशी नीट बोलत नाही होतो. आणि या जरा मोरेश्वरका विचित्र वाटत होता कारण ते दोघोले खूप चांगले मित्र होते आणि ते एकमेकांशी खूप गप्पा गोष्टी करायचे. पण जेव्हापासून ते गाणगापुरासून इले होते तेव्हा युवराज खूपच शांत झालो होतो. युवराजच्या घरातल्यांका सुद्धा काय समजत नाही होता. ते तेका काय विचारूक गेले तर तो काय बोलत नाही होतो आणि तो असा कशाक वागता ताच कोणाक समजत नाही होता. पण एक दिवशी एक भयंकर प्रकार घडलो आणि त्या प्रकारानंतर सगळ्यांका कळून चुकला की तो त्यांचो युवराज नाया. तो कोणतो भलतोचा कारण युवराजने रात्रीच्या जेवणाक मांसाहारी जेवण आणूक सांगितल्यान जेव्हा त्याच्या तोंडासून तो शब्द बाहेर पडलो तेव्हा सगळ्यांचे डोळेच फिरले. कारण आतापर्यंत युवराजने कधीच मांसाहार करूक नाही होतो. तो तर त्या सगळ्यापासून 2 हात लांब होतो. तेका मांसाहाराचो वास जरी इलो तरी तो नाक बंद करून घ्यायचो. मग खाऊचा तर लांबच रावला. ह्या सगळ्या गोष्टीनंतर लगेच मोरेश्वरका गाठल्याने आणि तेका विचारल्याने की तुम्ही नेमके त्या दिवशी खंय फिराक गेला होतास. कारण तोच एक असं दिवस होतो जेव्हा ते बाहेरसून इले होते. कारण त्यानंतर तर युवराज घराकडेच होतो. तो खंय बाहेर गेलोच नाही होतो. म्हणजे तेका जा काय लागला होता ता थैसूनच इला होता. तसं मोरेश्वर म्हणाक लागलो आम्ही गाणगापूरच्या मंदिरात गेलो होतो पण थंय तर कायच नाही होता. मग आम्ही थैसून संगमावर गेलो. आमका खरा तर अंगात इलेल्या त्या माणसांका बघूचा होता. त्यांच्या अंगात खरोखर भूतं असतात की नाही ह्या बघूचा होता म्हणून आम्ही थंय गेलो होतो. पण एक बाई आमका संगमावर गावली जिच्या अंगात भूत होता अशी थंयची माणसं म्हणत होते आणि ते थंय काहीतरी करत होते. नारळ वगैरे ओवाळून टाकत होते. तेव्हा आम्ही थंय होतो. मोरेश्वरची ती सगळी गोष्ट ऐकताच युवराजच्या घरच्यांका थोडी शंका इली म्हणून ते पुढच्याच दिवशी युवराजका घेऊन त्या संगमावर निघान गेले. थंय जाऊन तिने एका पुजाऱ्याक गाठल्याने आणि त्याच्या कानावर हे सगळं विषय घातल्याने तेव्हा त्या पुजाऱ्यान युवराजकडे बघितल्यान आणि त्याच्या डोळ्यात बघूनच तो म्हणालो
हेच्या अंगात अजून एक आत्मा असा आणि तुमका जा काय वाटता ता एकदम योग्य हा. ह्यो जो आत्मा हा तो नवीनच हा. एका जास्त दिवस नाही झाले आहेत. तुम्ही काय घाबरा नको, मी याची सगळी कुंडली काढतोय असा म्हणान त्यांनी एक होम पेटवल्याने आणि त्याच्यासमोर युवराज का बसवल्याने आणि तेका ते विचारूक लागले कोण असतो. पण युवराज काय बोलत नाही होतो. तेव्हा ते पुजारी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या हातावर एक लिंबू कापून ठेवल्याने जसे ते त्याच्या हातावर लिंबू ठेवतात तसं तो सुद्धा त्या बाईप्रमाणे कापरी काढूक लागलो. आणि तो सगळं प्रकार बघून मोरेश्वर चांगलं चाट पडलो, कारण त्यांका अजूनपर्यंत वाटत होता की असा काय नसता. पण ताच सगळा आता त्याच्या खास मित्राच्या अंगात इला होता. बघता बघता त्या पुजाऱ्यांनी त्या भूताची सगळी कुंडली काढल्याने तो कोण असा, खंय रावता आणि याच्या अंगात कसो इलो. तेव्हा त्यांका समजला की तो एका पुरुषाचो आत्मा होतो आणि तो त्या बाईच्याच अंगात होतो. आणि जेव्हा तिच्या अंगावरसून उतरवत होते तेव्हा जो युवराज त्याच्या आडवं इलो आणि त्या आत्म्याची नजर युवराजवर पडली आणि त्यांनी लगेचच त्या बाईचं शरीर सोडून युवराजचं शरीर पकडल्यान, कारण त्याचो आत्मा त्या बाईच्या शरीरात असा या सगळ्यांका कळून चुकला होता. आणि ते सगळे तेका नष्ट करूक चालले होते. तेका नष्ट करूच्याच आधी त्यांनी युवराजका पकडल्यान. आता त्या आत्म्याचं नाव काय होता, तो खंय रावत होतो ह्या आमका माहिती असा, पण ता आम्ही तुमका सांगूक शकत नाही. पण त्या आत्म्याकडसून एक चूक झाली आणि त्याच चुकीमुळे तेका युवराजचं शरीर सोडूचा लागला, कारण त्या पुजाऱ्यांनी तेका कायमचा नष्ट करून टाकल्याने. आता त्या आत्म्याची चूक खंय झाली तर पहिला म्हणजे तो त्या युवराजच्या अंगात शिरलो आणि अचानक एखादो आत्मा दुसऱ्याच्या शरीरात शिरता तेव्हा त्या शरीराक थोडो त्रास होता. त्याच कारणामुळे तेका ताप भरलो होतो आणि 7व्या दिवसानंतर तो एकदम बरो झालो. पण ह्यो जो माणसाचो आत्मा होतो तेका युवराजच्या शरीरात कायमस्वरूपी राहायचा होता आणि युवराजच्या मदतीन तेका आपलं नवीन आयुष्य जगूचा होता. तो 7 दिवस गपगप होतो, कारण तेका माहितीच नाही होता की त्याच्या आजूबाजूक नेमके कोण आहेत, म्हणून तो सगळी माहिती काढून घेत होतो. पण त्या 7 दिवसात तेका कळला नाही की युवराज ह्यो मांसाहारी नाया. आणि जेव्हा 8व्या दिवशी तेका मांसाहार होया असं तिने सांगितल्यान थंय तो फसलो. तो जो माणसाचो आत्मा होतो तो मांसाहार खाणार होतो आणि तेका खूप दिवस मांसाहार गावला नाही होता, म्हणून त्यांनी सहजच मांसाहार मागितल्यान. पण त्या आत्म्याची एक चूक तेका चांगलीच मागात पडली, नाहीतर तो सहजासहजी कोणाक कळाक देणार नाही होतो की तो युवराजच्या अंगात असा. आणि मग मात्र युवराज का पुढे खूप त्रास झालो असतो. पण देवाच्या कृपेन तसा काय घडला नाही. 8 दिवसातच तो आत्मा त्याच्या शरीरात असा ता कळाला आणि ताबडतोब तेका थंय घेऊन इले. त्यामुळेच मोठ्या अनर्थापासून युवराज थोडक्यात वाचलो. पण त्या दिवसानंतर त्या दोघांका चांगलाच कळून चुकला की असे पण प्रकार घडत असतात. आणि या घटनेनंतर त्यांचो या सगळ्यावर विश्वास बसलो. म्हणतात ना, जोवर आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत कधीच कोण असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण आपण कशाक विषयाची परीक्षा घेवा. आपल्याक जर ह्याच्यावर विश्वास नसात तर आपण त्याची माहिती तरी काढू कशाक जावा. आपण या सगळ्या गोष्टीपासून 2 हात लांबच रावलेला बरा, नाहीतर युवराजसारखी आपल्यावर सुद्धा वेळ येऊ शकता. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकान जर कोणचं सबस्क्राईब करूचा रावला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा असा ती दाबूक विसरा नको. देवाची घंटा आती. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.